तर हा आहे यंग अँड शेफर्डचा चौक. इथं इंटरसेक्शन म्हणतात, दोन रोड जिथे मिळतात ना त्याला इंटरसेक्शन म्हणतात. तर हा जो पुढून रोड आलेला आहे हा शेफर्ड रोड आहे, आणि या समोरून जो रोड आला आहे जो इकडे गेलेला आहे तो यंग रोड आहे. या यंग रोडचं वैशिष्ट्य आहे की हा जगातला सगळ्यात लांब रोड आहे, जो नॉनस्टॉप पुढे जातो आणि त्याला बाकीचे सगळे रोड येऊन मिळतात. तर या एरियात राहण्याचं कारण की इथे सगळ्या सोयीसुविधा आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सबवे स्टेशन आहे, जे रेल्वेचं स्टेशन, जे जमिनीखालून जे रेल्वे चालते त्याला सबवे बोलतात. तर इथे त्याचं स्टेशन, इथे म्हणजे मी जिथे उभा राहिलो आहे या चौकाच्या खाली रेल्वे स्टेशन आहे. एक जी लाईन आलेली आहे ती इकडून डाऊनटाऊनवरून टोरंटोवरून आलेली आहे, आणि अशीच पुढे 2 स्टॉप आहेत तिकडे गेलेली आहे. दुसरी जी सबवे लाईन आहे ती या चौकातून इकडे अशी शेफर्ड ईस्टला गेलेली आहे. तर हे एक महत्त्वाचं कारण की इथे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. दुसरी गोष्ट बस. आता तुम्ही पुढे एक बस, इकडे एक बस आहे आणि समोरून एक बस आलेली आहे, ही एक गो बस आलेली आहे. गो बस म्हणजे तुम्हाला जर लांबच्या स्टेशनला जर जायचं असेल, लांबच्या पल्ल्यावर जर जायचं असेल तर ती ही ग्रीन कलरची जी बस आहे ना समोर, ती घेऊन जाते आपल्याला 50 किलोमीटर, 150 किलोमीटर, 100 किलोमीटरवर. ही दुसरी गो बस आली बघा. तर आणि जी लाल कलरची जी समोर दिसते तुम्हाला उभा, ही लोकल आहे. तर बसची आणि ट्रेनची कनेक्टिव्हिटी ते खूप छान आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना की सबवेमधून उतरल्यानंतर चारी बाजून तुम्ही बाहेर पडू शकता. उदाहरणार्थ आता हे जे लोकेशन आहे, हा जो चौक आहे याच्या खाली सबवे लाईन आहे, याच्यावरती तुम्ही या बिल्डिंगमधून बाहेर निघू शकता, या बिल्डिंगमधून बाहेर निघू शकता, आणि इथं नवीन बिल्डिंग होते इथून बाहेर निघू शकता, आणि समोर जे आहे तिथून बाहेर निघू शकता. चारी बाजूनं तुम्हाला निघायला रस्ते आहेत, आणि समोरच बस स्टॉप आहे. म्हणजे समजा सबवेवरून समजा इकडून समजा आपण आलो आणि आपल्याला या स्टॉपला उतरायचं आहे, तर याच्याच सबवेमधून बाहेर यायचं आणि समोर बस स्टॉपला जायचं आणि तिथून बस पकडायची. मग तिथून जर समजा तुम्हाला पूर्वेला जायचं आहे, पश्चिमेला जायचं आहे, उत्तरेला जायचं आहे, दक्षिणेला जायचं आहे, तुम्हाला चारी बाजूला जायचं आहे, तिकडे तुम्हाला बस मिळेल. या दृष्टीने हे लोकेशन चांगलं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता इथं 3-4 बँक आहेत. आता हे जे समोर तुम्हाला जे बँक दिसते, रॉयल बँक ऑफ कॅनडा RBC, ही इथे माझं अकाउंट आहे, बँकचं अकाउंट आहे. पहिल्यांदा ज्यावेळी मी आलेलो तर मी याच एरियामध्ये राहिलेलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे बघा, रेक्सेल ड्रग स्टोअर, म्हणजे आपल्याकडे मेडिकल म्हणतो ना, तर इकडे मेडिकल स्टोअर आहे. इथे मेडिकल औषधं वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतात. मी इकडे जे समोर जी बिल्डिंग दिसते तुम्हाला बॅक साईडला, माहीत नाही तुम्हाला दिसते की नाही, पण एक करड्या कलरची बिल्डिंग आहे बघा, ग्रे कलरची, त्या बिल्डिंगमध्ये मी राहतो. आणि ही बिल्डिंग, इथे माझं जुनं ऑफिस होतं. आता हे ऑफिस दुसरीकडे शिफ्ट झालेलं आहे, तर इथे माझं ऑफिस होतं. दुसरी गोष्ट, समोर जे एक लाल कलरची तुम्हाला बिल्डिंग दिसते ना, ती गव्हर्नमेंट ऑफ कॅनडाची बिल्डिंग आहे. म्हणजे समजा पासपोर्टची, टॅक्स रिलेटेड अशा काही गोष्टी असतात ना, किंवा तुमचं बाकीच्या गोष्टी गव्हर्नमेंट रिलेटेडच्या, त्या तुम्ही इथे जाऊन आपल्या गोष्टी करू शकता त्या. त्याच्यानंतर इकडे बघा एक फूड बेसिक करून एक आहे, जिथे भाजीपाला वगैरे छोट्या मोठ्या ग्रोसरी स्टोअर्स वगैरे टाईपचं ते आहे, तिथून घेऊ शकतो. समोरच पेट्रोल पंप एक आहे, आणि पुढे लांब एक बिल्डिंग दिसते बघा, एकदम शेवटची बिल्डिंग, तिथे एक लायब्ररी आहे. मी तुम्हाला परत कधीतरी दाखवेन ती लायब्ररी. खूप मोठी लायब्ररी आहे, म्हणजे 5 फ्लोअरची लायब्ररी आहे, सगळ्यात मोठी लायब्ररी आहे ती. इकडे या ज्या बिल्डिंग आहे ना, इथे एक 2-3 बँक आहेत इथे आत. इथे मॉल पण एक छोटा, समोर मॅगडी आहे. तर यामुळे ॲक्च्युली दुसरी गोष्ट, ह्या बिल्डिंगच्या मागे, आता हे मी जिथे उभा आहे त्याच्या बिल्डिंगच्या मागे ना, मी ज्या स्टेटमध्ये राहतो इथल्या, त्या स्टेटचं गव्हर्नमेंटचं ऑफिस पण आहे. म्हणजे समजा ड्रायव्हिंग लायसन किंवा हेल्थ कार्ड वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या काढायच्या जर असेल तर ते तिथंच आहे. त्यामुळे हे सगळ्या दृष्टीने ना, हे जे लोकेशन आहे ना, हे माझ्यासाठी खूप जवळचं आहे. कारण इथे सगळ्या गोष्टी वॉकेबल डिस्टन्सवर आहेत, कुठे लांब जायची गरज नाही आहे. आणि सध्या टेम्परेचर जे आहे बाहेर ते -2 आहे, पण माझे हात असे गारठलेत
गोठलेत की मी कधी हात व्हिडिओ बंद करून हात खिशात टाकतो असं झालेलं आहे. आता टाईम झालेला आहे काहीतरी 6 वाजून काहीतरी मिनटं झालेले आहेत. सूर्य जवळजवळ मावळत चाललेला आहे. तर भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकवर. तोपर्यंत धन्यवाद.